उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये आमच्याशी बेईमानी केली असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। उद्धव ठाकरेंनी आमचे उमेदवार पाडले असंही फडणवीस म्हणाले। एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते। उद्धव ठाकरे अल्पसंख्याकांचं सर्वात जास्त लांगुल चालन करतायत। महाविकास आघाडीची भिस्तही अल्पसंख्याक मतांवरच असल्याचा दावाही फडणवीसांनी केला। राष्ट्रवादीतली फूट शरद पवारांमुळेच पडल्याचंही फडणवीस म्हणाले। या सभांमध्ये मोदीजी, नड्डाजी, अमित भाई हे सांगायचे देवेंद्र फडणवीसला आपल्याला मुख्यमंत्री बनायचं आहे, त्यांच्या नेतृत्वात लढतोय, तेव्हा हे टाळ्या वाजवायचे। यांच्याही सभांमध्ये हे सांगायचे। असं असताना जसं गणित बदललं, म्हणजे आकडेवारी आली आणि त्यांच्या लक्षात आलं की आता ही आकडेवारी चांगली आहे, ती तयारी त्यांनी इलेक्शनच्या आधीपासूनच सुरू केली होती एनसीपी सोबत, पण त्यांना हे वाटत नव्हतं त्यावेळेस तयारी या करता होती की थोडं भाजपला खाली आणू, नाहीतर यांची बार्गेनिंग पॉवर फार राहील, आपली काहीच राहणार नाहीये असं त्यांचं मत होतं। पण जशी आकडेवारी लक्षात आली तसं त्यांनी त्या ठिकाणी बेईमानी केली, पाला बदलला, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले। शरद पवारांची साथ अजितदादांनी या करता सोडली की अजितदादांना ज्यावेळेस लक्षात आलं की यापुढे भविष्यही नाही आणि अस्तित्वही नाही। असं आहे बघा, यापूर्वी आपल्या इकडे मी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंय की अनेक वेळा पवार साहेबांनी आमच्यासोबत एनडीए मध्ये येण्याची चर्चा केली, अनेक वेळा केली आणि अंतिम टप्प्यापर्यंत ती नेली आणि शेवटी अजितदादांना समोर करून ते मागे हटले आणि प्रत्येक वेळी अजितदादांना तोंड घाशी पडलं। नंतर माझ्या आज ज्यावेळेस मी त्याचं अनालिसिस करतो तेव्हाच माझ्या लक्षात येतं की एक प्रकारे त्यांनी अजितदादांना विलन बनवलं। कारण कोणाला तरी हिरो बनवायचं असेल तर कोणीतरी विलन बनला पाहिजे, तसे अजितदादा विलन बनले आणि नॅचरली ही लिगसी सुप्रियांताईंकडे पास करणं त्यांना सोपं झालं। त्यांच्या लक्षात आलं की हा जो आपला मतदार आपल्याकडनं थोडा सरकलाय, हा कंपन्सेट कसा करता येईल, तर त्यांच्या लक्षात आलं की मुस्लिम मतांच्या भरोश्यावर आपण हा कंपन्सेट करू शकतो। आणि म्हणून आज काँग्रेसपेक्षाही जास्त मुस्लिम धार्जिणी आणि तुष्टीकरण करणारी पार्टी जर कुठली असेल तर ती उबाठा आहे। म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षा एवढे मला असं वाटतं अल्पसंख्याकांकडे जाऊन पायघड्या घालून आणि त्यांच्या पायावर लोळण घेणारे आता दुसरा कुठलाही पक्ष राहिलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।